आणि यानंतर एक पुढची महत्त्वाची मोठी बातमी आहे। महाराष्ट्रामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा मोठा इशारा पाहायला मिळतोय। सुमारे 17 लाख कर्मचारी आजपासून संपावर जाणार आहेत। प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांचा संताप व्यक्त होतोय। मंत्रालय, महानगरपालिका परिषद, आरोग्य आणि इतर सेवांवरती सुद्धा परिणाम होण्याची भीती आहे। जुनी पेन्शन योजना लागू करा आणि रिक्त पदांची भरती करा अशा मागण्या सध्या या कर्मचाऱ्यांच्या आहेत। तसंच कॅशलेस विमा योजना यांसह विविध मागण्या प्रलंबित असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी जय पवार सध्या आपल्या सोबत आहे। जय, आपण बघतोय की सध्या राज्यभरातील प्रशासनावरती या संपाचा मोठा परिणाम होण्याची सुद्धा शक्यता आहे। तू आता सुद्धा त्याच कर्मचाऱ्यांच्या सोबत आहेस, काय मागण्या त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करशील? नक्की शिकदेश, आपण सध्या मंत्रालयाच्या खरं तर आमदार निवास या कॅन्टीनच्या परिसरात आहे, जिथे आपण पाहू शकतो की अनेक सरकारी कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी आता रस्त्यावरती आल्याचं पाहायला मिळत आहे। तर तब्बल 17 लाख सरकारी कर्मचारी आहेत। यांचं अनेक मागण्यांसाठी खरं तर हे आंदोलन हे राज्यव्यापी होणार आहे। मात्र याचे आता पडसाद हे सर्वसामान्यांवरती सुद्धा होताना पाहायला मिळत आहेत। या ठिकाणचं कॅन्टीन जे आहे ते या ठिकाणी या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बंद करण्यात आला आहे। त्यासोबतच या कॅन्टीनच्या बाहेर आपण पाहतो की रस्त्यावरती उतरून घोषणाबाजी जी आहे ते या सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात येताना पाहायला मिळत आहेत। आपण काही कर्मचाऱ्यांशी बोलण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। दादा, कसं बघता एकूणच आपल्या ज्या पद्धतीच्या मागण्या आहेत यासाठी आज आपण एक दिवसीय आंदोलन जे आहे ते छेडता, आता काय तुमची मागणी? एका दिवसासाठी नाही, बेमुदत संप आहे। आम्ही साहेब माननीय शासनाला आज 6 महिन्यापासून विनंत्या करतोय, अनेक आंदोलने करतोय लक्ष देण्यासाठी, मग शासन आमच्याकडे लक्षच करत नाही। दुर्लक्ष शासनाने आमच्या सरकारी कर्मचाऱ्यावर केलेलं आहे। त्याच्यामुळे आज 17 लाख कर्मचारी आम्ही बेमुदत संपावर जात आहोत। गेलो सकाळी 7 वाजेपासून सगळे आरोग्याचे कर्मचारी महाराष्ट्रात बाहेर आहे आणि याच्यामुळे जनतेचे हाल होत असेल तर मी जनतेची माफी मागतो। म्हणजे याला जबाबदार शासन आहे, शासनाने लक्ष द्यायला पाहिजे आणि आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करू नये। आमची मागणी आहे काय की 82 प्रमाणे आम्हाला पेन्शन मिळालीच पाहिजे, परंतु शासन आम्हाला 95% आमचं करून ठेवलेलं आहे। फक्त 5% शासन आम्हाला का बोलत नाही हेच आम्हाला समजत नाही। बाकी आमची दुसरी मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये वर्ग 4च्या आता जागा पूर्ण रिक्त आहे, भरती करत नाही आणि कॉन्ट्रॅक्ट चालू केलेलं आहे। आमची मागणी आहे की बाबा कॉन्ट्रॅक्ट बंद करावी आणि सरळ सेवांनी वर्ग 4ची भरती करायलाच पाहिजे। तिसरा आमचा प्रश्न असा आहे, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की 81चा एक GR होता, रिटायर झाल्यानंतर त्यांचा वर्ग 4चा एक पाले लागत होता। मागच्या शासनाने ते बंद केलेलं आहे, ते पुन्हा चालू करावं, हे आम्हाला न्याय मिळवून द्यावं अशी आमची शासनाकडे मागणी। आणि एक छोटासा विषय आहे मेडिकल क्राईमचा। आज पोलीस खात्यामध्ये पोलीसचा काही थोडा बहुत दुखला असेल किंवा काही अटॅक आला असेल, सगळं त्याचा पैसा त्याचा डिपार्टमेंट भरतोय, परंतु आमचा डिपार्टमेंट किंवा आमचं शासन दुर्लक्ष आमच्याकडे करतोय। किंवा आम्हाला कर्मचाऱ्याला काही झालं तर आम्हाला GT कामामध्ये जावं लागतं। आमची इच्छा आहे की शासनाने पोलीस खात्याला जी स्कीम राबवली ते स्कीम प्रत्येक चतुर्थ कर्मचाऱ्याला राबवावे आणि आज शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं असं झालं। आणि शासन नेहमी आमच्यावर आरोप करतो की आमच्या शासनावर कर्मचाऱ्यावर जास्त खर्च होतोय। खर्च आमच्यावर फक्त 22% होतोय। आज लाडकी बहिणीवर 34% खर्च होतोय। आज 3,34,00,000 त्यांचे सभासद आहेत, ते आमची बहिणी आहे, परंतु आम्ही त्यांचे भाऊ नाही का? जसे आमचे लाडकी बहीण त्यांचे वोटर्स आहे, आम्ही कर्मचारी त्यांचे वोटर्स नाही का? शासनाने विचार करावं, कर्मचारी आहेत परंतु आम्ही तुमचे वोटर आहोत हे लक्षात ठेवावं। नक्कीच ताई, आपण सरकारी कर्मचारी आहोत आणि राज्य सरकारकडनं सरकारी कर्मचाऱ्यांचे कुठेतरी अशा पद्धतीने वागणूक दिली जाते, कसं बघता एकंदरीत? सर, मैं तो खाली इतना बोलना चाहूँगी कि 17 लाख कर्मचारी जो नीचे उतरे हुए हैं संप के लिए, बेमुद्दत संप के लिए, उसमें हमें जूनी पेंशन लागू होनी चाहिए और PT केस के लिए हमारे बच्चों को भी नौकरी मिलनी चाहिए। जो लोग रिटायर होके गए हैं आज तक, उनको 2-2.5 हज़ार रुपये पेंशन बैठती है, उसमें क्या होता है? इस सरकार ने सोचना चाहिए हमारे बारे में। नक्कीच आपण आणखी काही महिलांशी बोलणार आहोत। ताई, कसं बघता एकूणच आपल्याला आंदोलन करावं लागतं, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी सरकार उभा नाही असं का दिसून येतं का? सरकारी उभा राहायला पाहिजे, आमच्या कर्मचारीच्या पाठी आहे आणि आम्ही एवढं वर्ष काम करून आम्हाला फायदा काय? इकडे काहीतरी उपयोग पाहिजे ना। आम्ही गेल्यानंतर आमच्या पोरांना लागायला पाहिजे, आम्ही गेल्यानंतर आमच्या पोरांना तरी लागायला पाहिजे। जर आम्हालाच नाही भेटलं तर आम्हाला पोरांचा कसा भेटणार? म्हणून आम्ही आंदोलन करून इथं उभे आहेत। काहीसा तरी गव्हर्नमेंटला सांगून आम्हाला काहीतरी निधी
करायला पाहिजे होतं, एवढंच नाही. नक्कीच सिद्धेश, आपण आणखी काही लोकांशी बोलूया. तर सर, कसं बघता एकंदरीत ज्याच पद्धतीने सरकारी कर्मचारी जे आहेत ते आता रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळतात, राज्य सरकार यांच्या पाठीशी नाही आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. कसं आहे, आता राज्याचे अध्यक्ष पठाण साहेबांनी ज्या पद्धतीने आपलं सांगितलं आहे त्याच्यामुळे कसं झालं माहिती आहे का, शासन काय आमच्याकडे लक्ष देत नाही आहे. कारण की जे कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे पेन्शनचा, तो पेन्शनचा विषय असा आहे की आज सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त होतो, त्याला 1500 2000 अशी पेन्शन बसते. तर एवढ्या पेन्शनमध्ये घर चालू शकतो का तो, आणि वयस्कर होऊन जातो. पण म्हणजे 30-35 वर्ष सेवा करून जर कर्मचाऱ्याला 2000-2200 एवढी पेन्शन भेटेल, त्याच्यामध्ये कसं काय म्हणजे चालणार. त्यासाठी शासनाला विनंती करतो, आज आम्ही जो संप पुकारलेला आहे आणि बेमुदत संप आहे. जर आमच्यावरती तर सिद्धेश, आपण पाहतोय की हो. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर हे आंदोलन अशाच पद्धतीनं सुरू राहील अशी खरंय जे प्रतिक्रिया या एकंदरीतच सर्व या मागण्या सरकारी पूर्ण कर्मचारी- झाल्या नाहीत तर हे आंदोलन असं सुरू राहील आणि याच आंदोलनाचा इतर सेवांवरती सुद्धा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे सरकार लवकरच या मागण्यांवरती तोडगा काढेल आणि या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल, आपण अशी आशा बाळगूया. धन्यवाद जय, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.